बहुजन अधिकारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे प्रबोधन मेळावा संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बहुजन अधिकारी कर्मचारी समन्वय समिती आणि बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड शहरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोग नगर नांदेड येथे शासकीय, निमशासकीय आणि शिक्षकेतर सेवेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रबोधन मेळावा संघटनेचे राज्याध्यक्ष SR भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. श्रीमंत कांबळे बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचा राज्य उपाध्यक्ष आहे. आपल्याला कर्मचाऱ्याचे प्रश्न, कर्मचाऱ्याच्या समस्या ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये आहेत त्या सोडवण्यासाठी हा अधिकारी कर्मचारी महासंघ काम करतो आहे. 26 वर्षापासून आम्ही अनेक प्रश्नावर अनेक यशस्वी लढे दिलेले आहेत. या अनेक यशस्वी लढ्यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला सांगेल की मागासवर्गीयामध्ये असणारे काय म्हणतो तो पण रोस्टरची सिस्टीम आहे. रोस्टरच्या सिस्टीममध्ये बिंदू नामावली आहे. या बिंदू नामावलीमध्ये जो प्रश्न होता तो रिझर्वेशनचा, अनेक वेळा अनेक सरकार आपापल्या पद्धतीने त्याचा दुरुपयोग करून रिझर्वेशन भरलं जात नाही, त्यासाठी आम्ही लढा दिला. त्यानंतर अनुकंपाच्या पदोन्नतीसाठी किंवा अनुकंपाच्या भरतीसाठी वयोमर्यादा जी शासनाने घालून दिली होती ती वयोमर्यादा प्रामुख्याने आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला. 32पासून आता ते 45 अशी मर्यादा आमच्या संघटनेच्या या संघर्षामुळे झालेली आहे. त्यानंतर या संघटनेनं पदोन्नतीमध्ये रिझर्वेशनसाठी संघर्ष केलेला आहे. पदोन्नतीमध्ये जे आरक्षण आहे ते काही काल प्रलंबित होतं, याच्यावर सुद्धा आम्ही या संघटनेने संघर्ष केलेला आहे. त्यानंतर या संघटनेनं प्रामुख्याने जात पडताळणी हा महत्त्वाचा विषय घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये संघर्ष केला. या जात पडताळणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फक्त विभागीय मंडळं अस्तित्वात होती. त्याच्या अगोदर राज्यामध्ये प्रामुख्याने 6 विभागामध्ये मंडळं होती. आता ती 9 विभागामध्ये झालेली आहेत आणि जात पडताळणीचं कार्यालय आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन झालेलं सरकारने केलेलं आहे. हा आमचा लढा आहे आणि याच्यामधून आम्हाला मिळालेलं यश आहे. पुढे आमची मागणी अशी आहे सरकारकडे की एक कुटुंब एक जात पडताळणी करणं गरजेचं आहे, मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे. माझं नाव SR भोसले. मी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचा राज्याचा अध्यक्ष. आज सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे नोकरीला लागले त्यांना जुनी पेन्शन मिळावी, त्याचबरोबर जे कंत्राट कर्मचारी त्यांना कायम केलं जावं आणि सध्या जी काय रिक्त पदं आहेत ते किमान 50% रिक्त पदं कायमस्वरूपी विद्यमानामध्ये विचारात घेऊन भरली जावी. आणि त्याचबरोबर इतर अनेक महत्त्वाचे विषय होते, परंतु ह्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 1 लाख सभासद मोहीम आम्ही राबवणार आहोत. आणि 1 लाख सभासद मोहीम राबवल्यानंतर म्हणजे मागासवर्गीय संघटनेला शासन निमित्तान मिळणं अत्यंत आवश्यक आहे, हा एक प्रमुख मुद्दा आहे. त्यानंतर 2005 नंतर जे लागले त्या प्रत्येकाला जुनी पेन्शन मिळावी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कंत्राटी जे आज लागलेले आहेत त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं आणि याच्यापुढे कंत्राटी न भरता कायमस्वरूपी भरा, पण 50% पदे वेळा रिक्त आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्याऐवजी जी पदं रिक्त आहे त्या ठिकाणी बेरोजगार होत्या, पण कुठल्याही परिस्थितीत रिटायर माणसाला कामाला घेऊ नये. त्याचबरोबर 8वा वेतन आयोग लवकरच लागू केला जाणार आहे. हा 8वा वेतन लागू करत असताना सेवारत आणि सेवानिवृत्त या दोन्ही कर्मचाऱ्यांना तो 8वा वेतन मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पूर्ण तयारी करून एक स्वतंत्र आयोगाची स्थापना केली आहे. आता सर, प्रत्येक विभागामध्ये प्रभारी पद एका अधिकाऱ्याकडे 4 पदभार दिले जाते, त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? आमची भूमिका आहे की एकाच अधिकाऱ्याला 2-2, 3-3 पद असतील आणि तो चांगला काम करत असेल, भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या वेतनवाढ थांबवा आणि तो चांगला काम करतो त्याला 2 वेतनवाढ द्यावे. आता काही ठिकाणी 5-5 वर्ष झाली सर अधिकारी आहेत ते बदल्या होत नाही, त्याचं काय कारण आहे? 6 वर्ष त्यांचा मिनिमम पिरियड आहे, 6 वर्ष.
आणि 6 वर्ष पूर्ण झाले की ती बदलीच्या कायद्यानुसार त्यांना बदली करणं अत्यंत आवश्यक आहे. जर असा अपवाद काय निदर्शनास आलं तर निश्चितपणे आम्ही त्यांची दखल घेऊ आणि एकाच ठिकाणी एकाच कार्यालयाला जर वर्षानुवर्ष राहत असेल तर ते बदली करता खातेप्रमुखाला आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही त्याप्रमाणे पाठवू. एकंदरीत या बैठकीबद्दल आव्हान काय करणार आपण आपल्या या मिटिंगमध्ये आम्ही समाधानी आहोत, कारण ही जी सगळे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक होती. त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहू नये. आपण चळवळीत काम करताना आपली चळवळ गतिमान घ्यायचं असेल तर आपल्याला काही प्रश्नाची जाण राहिली पाहिजे. संघटना बांधणीच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. आपण कुठले मुद्दे घेऊन यापुढे लढा उभा करणार आहोत याची माहिती पाहिजे. आणि मला वाटते सर्व प्रश्नाची पदाधिकाऱ्यांना यांची माहिती मिळाली आणि आम्ही यांची ताकद दाखवणार आहोत. आणि त्यानंतर जे जे प्रश्न आजपर्यंत सुटले नाहीत त्या प्रश्नाच्या संदर्भात शासन दरबारी दाद मागणार आहोत.